देशातील लाखो विद्यार्थी ज्या नीट, टीईटी आणि सीबीएसई सारख्या परीक्षांच्या माध्यमातून आपलं भविष्य घडवण्याचे स्वप्न पाहू इच्छित आहेत, अशी एकही परीक्षा पेपरफुटीपासून सुरक्षित राहिली नसून त्या परीक्षेचे पेपर एकामागून एक फुटले जात आहेत. पेपरफुटीच्या माध्यमातून गुणवत्ता नसलेली दांडदंगे लोक पैशाच्या जोरावर पेपर विकत घेऊन डॉक्टर होऊ पाहत आहेत. अशा बोगस डॉक्टरांच्या हाती देशाची संपूर्ण आरोग्य व्यवस्था आपण सोपवणार आहोत का, असे यासारखे अनेक प्रश्न जनतेला भेडसावत आहेत. ही व्यवस्था सुधारावी, त्याचबरोबर भविष्यात असे घोटाळ्यांचे प्रकार होऊ नये, अशा घोटाळ्यांची जबाबदारी कुणावर तरी निश्चित करण्यात यावी. या मागणीसाठी दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर अभिजित दिपके यांच्या नेतृत्वात कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या समर्थनार्थ विद्यार्थी आणि संविधान बचाव कृती समिती नांदेडच्या वतीनं दिनांक 6 जुलै 2026 रोजी सोमवारी या दिवशी सकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे एक दिवसीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलंय. हे आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसून केवळ विद्यार्थी हित केंद्रस्थानी ठेवून हे आंदोलन होत आहे. नमस्कार करता हूँ। मेरा नाम नरेंद्र सिंह अनमोल सिंह ग्रंथी है और कॉक्रोच जनता पार्टी है देश की युवाओं की जो क्रांतिकारी पार्टी है और देश के जो बच्चों का भविष्य खराब किया है इन्होंने। और दादा भिसे जो है, इन्होंने बीजेपी की सरकार ने 90,000 स्कूल बंद करे हैं पूरे देश में। सरकारी स्कूल 90,000 स्कूल बंद करे हैं और प्राइवेट माफियाओं का राज चल रहा है। तो हमारा यही मतलब है कि देश के जो बच्चे पढ़ लिख कर अच्छा भविष्य बनाना चाहते थे, नंबर 1 के डॉक्टर बनना चाहते थे, उनकी जिंदगी बर्बाद की है धर्मेंद्र प्रधान ने। ये बीजेपी गवर्नमेंट ने धर्मेंद्र प्रधान को हत्यारा है, बच्चों का हत्यारा है। ये बच्चों ने फांसी लगा के मरे। माँ बाप ने अपने बच्चों को पढ़ाने के लिए एजुकेशन फीस लिए थे, लोन लिए थे, मेरा बच्चा अच्छा पढ़ेगा, अच्छा ये करेगा। लेकिन वो बच्चों को जब पता चला पेपर फूट गया है तो उन्होंने आत्महत्या करी है। तो ये भिसे जो है सो, मैं इनको कहना चाहता हूं, मैं शिक्षा मंत्री को, कि हमें इस्तीफा चाहिए किसी भी हालत में। और ये पार्टी जो है क्रांतिकारी पार्टी है, कॉक्रोच पार्टी, पूरे नांदेड़ और पूरे महाराष्ट्र में ये आंदोलन चलेगा और हमारे को उसका राजीनामा चाहिए और राजीनामा देना ही पड़ेगा। भारत माता की जय। मी प्राध्यापक गौतम दुधडे मागील 30 ते 32 वर्षांपासून अध्यापनाचं कार्य करतो आणि सामाजिक चळवळीमध्ये सुद्धा सक्रिय आहे। आज या ठिकाणी विद्यार्थी व संविधान बचाव कृती समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही एक दिवसाचं धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे। या धरणे आयोजनाच्या मागची पार्श्वभूमी ही आहे की ज्या महत्त्वाच्या परीक्षांच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थी हे वेगवेगळ्या शिक्षण संस्थांमध्ये, विशेषतः अभिजन शिक्षण संस्थांमध्ये परीक्षेच्या मार्फत आपली पात्रता सिद्ध करतात, ते पात्र होतात। असे त्यातलीच एक परीक्षा म्हणजे नीटची परीक्षा। आणि नीटची परीक्षा ही अत्यंत संवेदनशील आहे। या परीक्षेसाठी खेड्यापाड्यातले विद्यार्थी, गोरगरिबाचे विद्यार्थी, शेतकऱ्यांचे विद्यार्थी आपली क्षमता नसताना सुद्धा कोचिंग क्लासेसला जो खर्च लागतो तो कर्जबाजारी होऊन तो खर्च करतात आणि मोठी स्वप्न घेऊन आपण कुठेतरी या परीक्षेत पास होऊ गुणवत्तेच्या आधारावर आणि आपण भावी डॉक्टर होऊ, जनतेची सेवा करू असे स्वप्न उरायची बाळगतात। परंतु जी नीटची परीक्षा एनटीएच्या मार्फत घेतल्या जाते तीच परीक्षा ही सुरक्षित राहिली नसून या परीक्षेमध्ये सुद्धा मोठा घोटाळा झालेला आहे। या परीक्षेचे पेपर फुटल्या गेलेले आहेत आणि या देशामध्ये पैशाच्या बळावर धनदांडगे लोक गुणवत्ता सुद्धा आम्ही विकत घेऊ शकतो हे सांगण्यासाठी मागे पुढे कमी पडत नाही। आणि म्हणून ही जी काही परीक्षा आहे या पेपर फुटीची जबाबदारी कुणावर तरी निश्चित झाली पाहिजे। त्यासाठी दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावरती विद्यार्थ्यांचं आंदोलन मागच्या अनेक दिवसापासून सुरू आहे। त्या आंदोलनाला समर्थन म्हणून आणि या पेपर फुटीला देशाचे शिक्षण मंत्री
धर्मेंद्र प्रधान हे जबाबदार असल्या कारणाने त्यांचा राजीनामा घेण्यासाठी शासनाने त्यांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी, त्याचबरोबर हे आंदोलन चालू असताना मध्येच टीईटीचा पेपर सुद्धा फुटला गेलेला आहे. या टीईटीच्या परीक्षेच्या माध्यमातून जबाबदार शिक्षकांची, गुणवंत शिक्षकांची भरती केल्या जाते आणि भावी पिढी त्यांच्यावरती घडवण्याची जबाबदारी आहे. ही परीक्षा सुद्धा सुरक्षित राहिली नाही, याचा सुद्धा पेपर फुटला आणि या पेपर फुटीला राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे हे जबाबदार असल्या कारणाने त्यांचा सुद्धा राजीनामा झाला पाहिजे. या मागण्यासाठी आम्ही हे आंदोलन आज या ठिकाणी करत आहोत. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.